ग्राम विकास विभागाअंतर्गत उमेद अभियान हे 10 ते 15 वर्षापासून कार्यरत आहे। आमच्या ह्या उमेद अभियानाशी 94 लाख कुटुंब 94 लाख महिला जोडलेल्या आहेत व तसेच 2200 केडर आम्ही काम करत आहोत। आम्हाला आतापर्यंत कंत्राटी कर्मचारी म्हणूनच ठेवलेला आहे। आम्ही शासनाला वारंवार शासकीय विभागात आम्हाला शासकीय विभागात स्वतंत्रता मिळावी म्हणून आम्ही 4 ते 5 वर्षापासून आंदोलन करत आहोत। तरी शासन आमची काहीच दखल घेत नसल्यामुळे आज आम्ही आमरण उपोषणाला थांबलेलो आहोत। जोपर्यंत आम्हाला समुदाय संसाधन व्यक्ती कंत्राटी कर्मचारी यांना कायम शासकीय कामात कायम करून घेणार नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन माघार घेणार नाही। जर नाही केले तर असे आमचे आंदोलन कायमस्वरूपी पुढे राहील। जर त्यांनी निर्णय नाही घेतले तर याच्यापेक्षा मोठा आम्ही निर्णय घेऊ। नमस्कार, मी राम अंकुलगे बोलत आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा कार्यकारिणी धाराशिव या ठिकाणी आम्ही आमरण उपोषणाला सर्व कल्याणकारी आणि कर्मचारी संघटनेतर्फे या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। आमचं जोपर्यंत उमेद अभियान कायमस्वरूपी होत नाही आणि उमेद अभियानाला एक कायमचा दर्जा प्राप्त होत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण या ठिकाणी राहणार आहे। साखळी पद्धतीने उपोषण आहे आणि जिल्हाभरातून सर्व उमेदचे कर्मचारी असतील आणि महिला असतील तर या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत। आमच्या ज्या मागण्या आहेत ते स्थानिक पातळीला आमच्या महिला गावामध्ये काम करतात, कर्मचारी काम करतात, शासनाच्या सर्व योजना ग्रामीण भागामध्ये शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतात। तर त्या महिलांचं मानधन तुटपुंज आहे, त्या महिलांना प्रवासाचा जो मानधनाचा भत्ता आहे तो कमी आहे, त्यांना वेगवेगळ्या विम्याच्या ज्या तरतुदी आहेत त्या नाहीत। अशा विविध मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलेलो आहे। जोपर्यंत खेड्यापाड्यात गाव वस्त्यावर काम करतात, ज्या गोरगरीब महिलांपर्यंत योजना पोहोचतात त्या महिलांचा प्रश्न आहे हा। प्रत्येक गावात 1, 2, 3, 4 अशा प्रमाणात आमच्या महिला आहेत काम करणाऱ्या। त्या महिलांची मागणी अशी आहे की त्यांना प्रवासाचा भत्ता, मिटिंगला येणाऱ्या जाण्याचा भत्ता असेल, त्यांना काही विम्याचे काही कव्हर असतील, अशा विविध मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे। शासनाने आमची दखल घ्यावं आणि शासनाने पूर्ण महिलांना कायम करावं, कर्मचाऱ्यांना कायम करावं। एक शासनाचा दर्जा म्हणून आणि एक कल्याणकारी एक विभाग म्हणून या शासनाने आमच्या विभागाला मान्यता द्यावी आणि शासनाने कायम करून आमच्या महिलांना न्याय द्यावा ही आमची सर्व कर्मचारी महिलांची आमची मागणी आहे।